बहुजन नाईक मान्यवर कांशीराम साहेब यांनी जे आपल्याला निर्देश दिले आहेत, म्हणजे बाबासाहेबांनी पहिल्यांदाच म्हटलं होतं, जहा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे, हाच धागा घेऊन मान्यवर कांशीराम साहेबांनी दिवसरात्र मेहनत करून हे बहुजन समाजामध्ये ही चळवळीची धग जी आहे ती जागृत केली आणि एक नवे आमदार तर अनेक आमदार खासदार निर्माण करून UP सारख्या राज्यामध्ये त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली आणि सत्ता जे बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते जे होऊ शकत नाही म्हणत होते त्यांना होऊ शकत आहे ही भूमिका निभावली आणि अशा या महानायकांनी एक मोठी क्रांती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांना आज आम्ही या 9 ऑक्टोबर दिनी अभिवादन म्हणून करतो। सोबतच BRSPचं वर्धापन दिवस त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माने साहेब सुद्धा ते काम करत आहेत, त्यांना पण आपण त्यांचे पूर्ण जे कार्य आहेत त्यांना आपण पुढे नेण्यासाठी जागृत करणं, बहुजनांना जागृत करणं, आपल्या समाजाला जागृत करणं, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तन आणण्यासाठी हे सगळे आपले प्रयत्न राहतील। येणाऱ्या चुनावामध्ये सुद्धा आपण सगळ्या समाजाला सोबत घेऊन जे काही पक्षश्रेष्ठी आदेश देतील त्या आदेशाचे सुद्धा आपण पालन करून आपण सत्तेत कसे सहभागी होऊ शकतो हे सुद्धा ठरविलं जाईल। मी गुलचंद्र अंगारी, BRSP प्रभारी, नागपूर जिल्हा। सर, आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यामध्ये BRSPची काय भूमिका असणार आहे? आमची तर पहिल्यांदा तर सगळे मिळून एकत्र येऊन समजा लढता आलं तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत। आता सगळ्यांनी बोललं म्हणजे नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद यामध्ये जे खालचे पदाधिकारी आहेत त्यांनी समजा संगनमत करून ते लढू शकले तर आपण त्यांना ते त्या पद्धतीने लढण्यास परवानगी देऊ आणि काही त्या अडीअडचणी आहेत, अटी आणि शर्ती आहेत त्या सुद्धा सोबत ठेवू, नाही तर मग स्वबळावर सुद्धा आपण लढू। माझे नाव दीप्ती रोशन खोब्रागडे, मी विश्वकर्मा नगर गली नंबर 2 नागपूर इथली रहिवासी आहे। आज BRSP पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट माने सर यांच्या प्रेझेन्समध्ये जी भव्य जाहीर सभा इथे संपन्न झालेली आहे, त्या सभेमध्ये मी सुद्धा सहभागी होते। या सभेत त्यांनी माननीय बहुजनांचे नायक माननीय कांशीरामजी साहेब यांच्या दिशानिर्देश केल्यानुसार ही जी मुवमेंट आहे, ही जी चळवळ आहे, ही आपण पुढे कशा प्रकारे नेऊ आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय निर्देशाचे पालन करावे लागेल, काय पद्धतीने प्लॅनिंग करावी लागेल, त्या पद्धतीचा आराखडा त्यांनी आमच्यासमोर मांडलेला आहे। तो आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करू। जय भीम। मी अनिल गराटकर, दक्षिण नागपूर महानगर, दक्षिण नागपूरचा मी महासचिव आहे। माने साहेबांनी आम्हाला 19व्या म्हणजे कांशीरामजी स्मृती दिनानिमित्त या सभेचं आयोजन करायला आमच्याकडे दिलेलं होतं। त्यांचं त्या कार्यानुसार आम्ही पुऱ्या ताकदीनिशी दक्षिण नागपूर युनिट आमच्या सर्व हे कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमातूनचं आयोजन असं राहते की महापुरुषाचे जे जयंती स्मृती दिवस आपण का बरं मनवतो, आपले जे नेते येतात आणि महापुरुषाची जे चळवळ नेहमी आपल्याला सांगतात, या कार्यातून आपल्याला एक स्फूर्ती मिळते, म्हणून हे सभा संमेलन आणि चळवळ ही चालत राहते, अतोनात कंटिन्यू चालत राहते। कार्यकर्त्यामध्ये फुरताई निर्माण होते आणि हे चळवळ निरंतर चालत राहते। सर्वप्रथम मी सर्वांना सप्रेम जय भीम करते आहे। मी सुनंदा गायकवाड, मी BRSP आणि बामसेप मध्ये वर्क करत आहे। BRSP मध्ये जे वर्क आहे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर आहे, त्यांच्या याच्यानुसार जे जे मला वाटत आहे की हे आपण केलं पाहिजे, याच्याने आपण सामोर कसं आलं पाहिजे, त्यानुसार मी वर्क करत आहे। आणि कांशीराम साहेबांचं जे आता 19वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने मी एक आपल्या दक्षिणच्या ज्या काही महिला आहे त्यांच्या याच्यानुसार मी ज्या काही 3-4 ज्या महिला आहे त्यांच्या याच्याने पार्टी प्रवेश सुद्धा मी करून घेतलेला आहे। मी मनोरंजन फुलझेले, दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष,
आहे. आज 19वा कांशीराम साहेबाचा स्मृती दिवसानिमित्त हे जंगी जाहीर सभा ठेवण्यात आली होती आमच्या दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी. आमचे डॉक्टर सुरेश माने साहेब समजून गेलेले आहेत. त्यांचं जे काही मार्गदर्शन राहील भविष्यामध्ये, चुनाव कसा लढायचा, काय लढायचा, कोणाशी युती करायची नाही करायची, त्यांचं पूर्ण त्यांच्या आदेशाचं पालन करू. ताकदीनं चुनावात सामोरं जाऊ. मी जया भादीकर सर्वांना प्रथम जय भीम करते आणि मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची आदिवासी महिला अध्यक्ष, नागपूर जिल्हा अध्यक्ष हे पद मला दिलेलं आहे आणि हे पद मी चांगल्या प्रकारे बजावणार आहे हे मी सांगू इच्छिते. आणि आज 9 ऑक्टोबर काशीराम साहेबांचं स्मृती दिन या निमित्त आज आम्हाला माने साहेबांकडून सगळ्यांना आदेश होता की आज इथे सभा झाली पाहिजेत आणि आज इथे खूप मोठी भव्य सभा झालेली आहे आणि खूप सुंदर प्रमाणात आणि म्हणजे मान्यवरच नाही तर येणारे जाणारे लोक सुद्धा त्यांची सुद्धा इथे खूप मोठी गर्दी झालेली होती आणि आजची सभा खूप सुंदर संपन्न झालेली आहे आणि पुढेही अशाच सभा आम्ही घेत राहू आणि पुढेही असंच वाढत राहू आणि बहुजन 85% जो वर्ग आहे तो आम्ही चांगल्या पद्धतीनं मोठ्याने मोठा वाढवू आणि एकत्र एकजूट येणारच आहोत आणि यासाठी आम्ही सतत आयुष्यभर प्रयत्न करू.